आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील कुर्णेवाडी येथील मिसाळ वस्तीवरील थरारक दरोडा प्रकरणाचा उलगडा करत म्हसवड पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी अवघ्या 48 तासात 7 आरोपींना जेरबंद करत धडाकेबाज कामगिरी बजावली आहे। आरोपींकडून सुमारे 65,000 रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। 4 मे 2026 रोजी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास कुर्णेवाडी तालुका माण येथील मिसाळ वस्तीमध्ये शेतातील घरात राहणारे प्रल्हाद ज्ञानू मिसाळ वय 65 आणि त्यांची पत्नी सुलाबाई मिसाळ वय 62 हे घराच्या सोफ्यात झोपलेले असताना अज्ञात आरोपींनी घराच्या ग्रिलची कडी उचकटून आत प्रवेश केला। त्यानंतर वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून चाकूचा धाक दाखवत गळ्यातील सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, कानातील फुले आणि रोख रक्कम असा एकूण 72,200 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लंपास केला होता। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे यांच्या सूचनेनुसार अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली। म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने विशेष पथके तयार करण्यात आली। तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 48 तासात आरोपींचा माग काढत 7 जणांना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी वरकुटे मलवडी परिसरातील संशयितांचा समावेश असून पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत। न्यायालयाने आरोपींना 9 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे हे करत आहेत। पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक। या उल्लेखनीय कारवाईत म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे यांच्यासह शहाजी वाघमारे, अमर नारनवर, जगन्नाथ लुबाळ, रुपाली फडतरे, धीरज कवडे, नवनाथ चिरकुळे, सतीश जाधव, हर्षद जाधव, रवी गुरव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे विश्वास शिंगाडे, शिवाजी गुरव, अमोल माने, सनी आवटे, अजय जाधव, अमित माने, प्रवीण पवार, ओंकार यादव, संभाजी साळुंखे, स्वप्नील दौंड आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे। दिनांक 4/5/2026 रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास कुर्णेवाडी गावच्या हद्दीत मिसाळ वस्ती या ठिकाणी राहणारे प्रल्हाद मिसाळ आणि त्यांची पत्नी सुलाबाई मिसाळ हे एक वृद्ध दाम्पत्य आहेत। ते घरात असताना रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास यातील अनोळखी आरोपींनी त्यांच्या घराच्या सोफ्याची ग्रिलची कडी हातात घालून काढली आणि चाकूचा धाक दाखवून सदर वृद्ध दाम्पत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून घेऊन गेलेले होते। सदरची माहिती मिळताच म्हसवड पोलीस स्टेशनने तात्काळ घटनास्थळी धाव घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी फिर्यादी यांच्याकडून माहिती घेतली आणि तात्काळ आरोपीचा शोधही सुरू केला। यातील फिर्यादी यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही स्वतः माननीय अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, LCBचे PI विश्वजित घोडके यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि पोलीस म्हसवडचे प्रभारी अधिकारी पोमन साहेब आणि LCBचे PSI शिंगाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथके तयार केली आणि त्यांनी तात्काळ सदर गुन्ह्याचा तपास चालू केला। सदर गुन्ह्याचा तपास त्यांनी तांत्रिक कौशल्याच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदारांच्या मार्फत तपास केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांना 48 तासातच यश आलेलं आहे आणि यातील एकूण 7 आरोपींना त्यांनी अटक केलेली आहे। त्यापैकी 2 विधी संघर्षित बालक निष्पन्न झालेली आहेत। सदरचे 5 मोठे वयाने मोठे आहेत आरोपी आणि 2 विधी संघर्षित बालक आहेत। त्यांना सगळ्यांना अटक केल्यानंतर त्यांची आता 9 तारखेला पोलीस कस्टडी रिमांड आहे। सदर आरोपींच्याकडे तपास केला असता सदर गुन्ह्यात 72,000चे एकूण दागिने गेलेले होते सोन्याचे आणि रोख रक्कम। त्यापैकी सुमारे 65,000ची दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। तसेच आरोपींनी गुन्ह्याच्या तपासात एक वापरलेली एक मोटरसायकल जप्त केलेली आहे
सदर गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपी दादा बुदावले, संजय बुदावले, महादेव बुदावले, हर्षद बुदावले, ऋतिक बनसोडे हे आरोपी अटक केलेले आहेत आणि 2 विधी संघर्ष बालिकांना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर केलेला आहे. मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.